पक्षाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ पाहायला मिळाली। कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेला निघण्यासाठी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदेंनी धावत पळत गाडी गाठली। मलकापूर नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून शिवसेना धनुष्यबाणावर स्वतंत्र लढते। या ठिकाणी अक्षय संजय मोहिते हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। प्रचार सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला मित्र संजय मोहिते याची आठवण काढत त्याच्या मुलाला निवडून द्यावं, हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल असं म्हटलंय। उमरगा येथील प्रचार सभेमध्ये प्रताप सरनाईकांनी डायलॉगबाजी केली। एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता, हम अगर किसी के साथ दिल से जुड़ जाते हैं तो उनके लिए हम खास काम करते हैं असं डायलॉग म्हणत सरनाईकांनी राजकीय टोलेबाजी केली। नितेश राणे आणि निलेश राणेंच्या भांडणावर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन सखे भाऊ ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात भांडतात त्यावेळी नक्कीच काहीतरी झालंय, हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखावं असं मोहिते पाटलांनी म्हटलंय। दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय। महायुती सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय, त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी एक जण पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा समाज माध्यमांवर स्वतःची पाठ थोपटून घेतो अशी टीका प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली आहे। राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येतील किंवा घेता येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे। त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून तिथे निवडणूक होणार असल्यानं त्यावेळी काय आदेश येतो आणि कधी येतो त्यावर ओबीसी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। स्थानिक स्तराच्या संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगानं एससी एसटी आणि महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या जवळच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली आहे, पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होते। आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय। याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दिले। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महापालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलं। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झाल्यात तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव आहेत। नशिराबादमध्ये भाजप सेना युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आलाय। मनपा प्रशासक जे श्रीकांत यांनी मतदारांनी दाखल केलेल्या हरकती वाचून दुरुस्तीचे निर्देश दिले। मंत्री अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे। भरत गोगावले हे नैराश्यातून टीका करतात, टीका करण्यात वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला लगावलाय। बदलापुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बोलताना अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्टेशनवर लोकल मिळणार नाही। आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर मासिक पास सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे। मेट्रो कनेक्ट 3 ॲपवर हे सवलतीचं मासिक पास उपलब्ध होणार आहेत। त्यातून प्रवाशांना दरमहा 60 ट्रिप पासवर 15% तर 45 ट्रिप पासवर 10% सवलत मिळणार आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत। नवीन वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकामध्ये हा बदल अपेक्षित असून त्यानुसार 15 डब्यांच्या 6 फेऱ्या चालवल्या जाऊ शकतात तर चर्चगेट विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। नागपाडा येथील तांबावाला इमारत, देवजी धरसी इमारत आणि जोहरा मेन्शन या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आता म्हाडा करणार आहे। राज्य सरकारनं या इमारतींचा पुनर्विकास करण्यास मंजुरी दिली आहे, मात्र या इमारतींचा पुनर्विकास अर्ध्यावर सोडून देणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकलं जाणार आहे। उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे। मुंबईचं किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे।
मुंबई शहरात ज्या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषण आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची समिती नेमली आहे। ही समिती यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येत आहे की नाही याची पडताळणी करणार आहे। कॅन्सर निदान उपचारात सुधारणा करण्यासाठी उच्च दर्जाची उपकरणं उपलब्ध असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडून त्यांच्या खरेदीसाठी शासनाला प्रस्ताव प्राप्त येत असतात। मात्र खरेदी प्रस्तावांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्यानं या सर्व बाबींचा एकत्रित आणि निष्पक्ष विचार करून शासनाला शिफारसी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे। आता दर आठवड्याला तुमचा क्रेडिट स्कोअर अपडेट होणार असून आरबीआयनं मार्गदर्शक तत्व जारी केले आहे। सध्या बँका आणि वित्तीय संस्था दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा ग्राहकांच्या क्रेडिट डेटाचा अहवाल क्रेडिट ब्युरोला देतात। मात्र नवीन निर्देश लागू झाल्यानंतर हे अपडेट दर आठवड्याला केले जाईल। याचा उद्देश क्रेडिट माहिती अधिक पारदर्शक आणि अचूक करणं आहे। खाद्यपदार्थ खरेदी करताना रेल्वे प्रवाशांच्या होणाऱ्या लुबाडणुकीला आता लगाम बसणार आहे। रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमध्ये खाद्यपदार्थांची अधिकृत विक्री करणारे ओळखण्यासाठी आयआरसीटीसीनं त्यांच्यासाठी युनिफॉर्म निश्चित केला असून दरपत्रकाचा QR कोड आणि हेल्पलाईन क्रमांक जारी केला असल्यानं हा बदल घडणार आहे। चिकलठाणा विमानतळावर 2 वर्ष देशांतर्गत आणि विदेशी सेवेसाठी एअर एशियाला लँडिंग चार्जेस माफ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे। अतिरिक्त इन्सेंटिव्ह आणि लँडिंग चार्जेस माफ केल्यानं एअर एशियाचा प्रति लँडिंग 1 लाख ते 1.5 लाख रुपयांचा फायदा होणार आहे। नगर परिषद निवडणूक आणि मतमोजणीमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 2 आणि 3 डिसेंबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत। नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्यात आवश्यक ती व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारानं डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। यासाठी शासनानं 180 कोटी मंजूर केला आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाचं देखभाल आणि व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे। काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय मंत्री गिरीश महाजनांना आला। जामनेरहून ओझरकडे जात असताना हेलिकॉप्टरच्या पंख्यातून ऑइल गळती झाली। पायलटनं सुखरूप हेलिकॉप्टर उतरवल्यामुळे गिरीश महाजन थोडक्यात बचावले। 6 महिन्यांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवतच्या मोबाईलमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांचा OSD म्हणून मिरवणाऱ्या अभिषेक चौधरीच्या मुसक्या आवळल्या। दोघेही दिल्लीतच सापडले। अहिल्यानगरच्या निंबळक येथील युवक अमोल कांबळेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्ल्यामध्ये युवक गंभीर जखमी होऊन कोमात गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। आरोपींवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कोर्टाच्या निर्णयानंतर वीकेंडला निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा। आज आणि उद्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार। 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार। महायुतीच्या नेत्यांचा प्रचाराचा धडाका कायम। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विदर्भात प्रचार सभा। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शेवगाव, लातूर आणि अकोल्यासह कोल्हापूरमध्ये सभा तर अजितदादांच्या बीडमध्ये 4 जाहीर सभा। पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार कायम। निवडणूक झाली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर भवितव्य अवलंबून। निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू। मतांची बोली लावायची बाकी राहिलंय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात। अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर लोकांना धनंजय मुंडे आठवतो तर लोकांच्या सेवेत कायम राहणार। बीडमध्ये प्रचारादरम्यान धनंजय मुंडेंचं विधान। सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंची कारकीर्द संपवण्याचा कट सुरू। आमदार दीपक केसरकरांचा दावा तर मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही का, केसरकरांचा सवाल। कोकणात राणेबंधूंमधील संघर्ष टोकाला। जे करायचं ते करा, माझे हात स्वच्छ आहेत। नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार। नांदेडमध्ये पाण्यासाठी दिलेले पैसे खाल्ले। गुलाबराव पाटलांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल। जलजीवन मिशनचं एकतरी काम नांदेडमध्ये झालंय का, अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार।
गुंड गजा मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर। पुणे महानगरपालिका हद्दीत थांबण्यास गजा मारणेला पोलिसांकडून मनाई। आणि एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांचं दरेकसा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर होतं 2 कोटींचं बक्षीस।